राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी. येत्या 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. आपल्या सगळ्यांना सांगतो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या. राज्यात 10 जून पर्यंत मान्सूनची प्रतीक्षाच. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मुख्यमंत्री एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा वार प्लॅन. आज मान्सून केरळमध्ये येणार. त्यानुसार 11 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही. आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली असून कर्जमाफीचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. प्रति क्विंटल 600 रुपयांचा तोटा. दर पडल्याने उत्पादन खर्चही निघेना. बाजारामध्ये सध्या कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. कापूस 11% इम्पोर्ट ड्युटी माफ. वस्त्र उद्योगाला दिलासा. 5 महिन्यांच्या कालावधीसाठी माफीची अधिसूचना. म्हणजे कापूस आयातीवरील 11% शुल्क 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर देशामध्ये कापूसाची आयात होणार आहे. राज्यात मेघगर्जनासह गारपिटाचा इशारा. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. राज्यातील विविध भागामध्ये पुढील 2 दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपिटाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 484 कोटी 68 लाखांची नुकसान भरपाई प्रलंबित. पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई अजूनही मिळाली नाही. तसेच यावर्षी जुनीच पीक विमा योजना लागू राहणार. खतासोबत इतर उत्पादके विकण्यास बंदी. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर निर्णय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अनुदानित खते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना इतर महागडी खते, औषधे घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक भार. चाराच्या टंचाईने पशुपालक हैराण. दुग्ध व्यवसायावर ओढवले संकट. ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायावर सध्या चाराची तीव्र टंचाई सुरू आहे. सकस चारा न मिळाल्याने जनावरांचे आरोग्य बिघडत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ डोस मोहीम 28 जून रोजी. राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत 28 जून रोज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. डिझेल दरवाढीचा शेतीला फटका. मशागत एकरी 200 रुपयांनी वाढली. महागाईने शेतकरी झाला त्रस्त. वाढत्या इंधन टंचाईने व दरवाढीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागचा मे महिना धो पावसाचा. यंदा मात्र कडक उन्हाने लाही. खरीप लांबणीवर पडण्याची भीती. यंदा उन्हाची तीव्रता गतवर्षीपेक्षा अधिक जाणवत आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीच्या नावाखाली एसटी प्रवाशांची आर्थिक लूट. अनधिकृत केंद्र व एजंटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. 199 रुपये शुल्क नियमानुसार निश्चित करण्यात आले, मात्र 300 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. बदलत्या हवामानामध्ये नॅनो युरिया ठरणार शेतीचा आधार. शेतकऱ्यांना दिलासा. रासायनिक खतांना पर्याय शाश्वत शेतीसाठी आवाहन. तसेच रासायनिक खतांचा अतिवापर केल्यास जमिनीचे आरोग्य बिघडते. कृषी विभाग म्हणतो तुटवडा नाही. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना DAP मिळेना. खामगावमध्ये 6300 बॅगा उपलब्धचा दावा. प्रत्यक्षामध्ये नो स्टॉकचे फलक. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये DAP व युरिया खताची तीव्र टंचाई सुरू आहे. पावसाचा फटका. केळी व संत्र्याचे नुकसान. अवघ्या तासाभराच्या पावसाने उभे पीक केले जमीनदोस्त. पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आशा. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. लाडकी बहीण योजनेतील 80 लाख लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी. अपात्र किंवा बोगस लाभार्थी आढळल्यास त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील अपडेट. 9 दिवस 42 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान. विम्याची मागणी. 2490 हेक्टरवर केळी बागा धोक्यात. अनेक ठिकाणी जास्त तापमानामुळे केळी बागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केळी पिकाला विमा मंजूर करावा यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी.
PM किसान लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-KYC करावी. आतापर्यंत योजनेचे 20 हप्ते वितरित करण्यात आले असून यासमोरही हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी वार्षिक आपली ई-KYC करून घ्यावी. याविषयीची शासनामार्फत प्रेस नोट जाहीर करण्यात आली. खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची दाट शक्यता. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. आता पडत असलेला पाऊस याचा मान्सूनशी काही संबंध नाही. नैऋत्य मान्सून 11 जून पर्यंत राज्यात होणार दाखल. खतासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. QR कोड स्कॅन करून आता मोबाईलवरून घरबसल्या खते बुकिंग व खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खतासाठी लांब रांगा लावण्याची गरज नाही. जागतिक व्यापार पुन्हा धोक्यात. होर्मुझमधून वाहतूक करण्यासाठी कडक नियमावली जाहीर. होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजावर करातून महसूल कोण घेणार याविषयी इराण आणि ओमान दरम्यान बैठक होणार आहे. अनेक परिसरामध्ये कपाशी लागवडीला प्रारंभ. मान्सूनपूर्व तयारी पूर्ण. कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होत आहे गर्दी. आता पावसाची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा. तसेच काही भागामध्ये कापसाची धूर पेरणी सुरू झाली आहे. आंब्याची आवक वाढल्याने दर घसरले. उन्हाच्या तीव्रतेमुळे फळभाज्या महागल्या. बीनचे दर दुप्पट. ग्राहकांच्या खिशाला कात्री. आजचे असणारे भाजीपाला आणि फळांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय 65 करणार. मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मराठा व ओबीसींनी मिळून लढा द्यावा. काँग्रेसचे सरकार असताना ओबीसींसाठी काय केले? दोन्ही सरकारांनी ओबीसींचे वाटोळे केले. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची माहिती. पावसाचा नाही पत्ता. उकाड्याची चिंता. खरीपाच्या उंबरठ्यावर बळीराजांची धाकधूक वाढली. बियाणे बाजारामध्ये खरेदीसाठी शेतकऱ्याद्वारे पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. अनेक जिल्ह्यातील शेतरस्त्याचा प्रश्न सुटेना. आंदोलनाचा इशारा. रस्त्याची कामे अपूर्ण. शेतकऱ्यांमध्ये संताप. पावसाळा तोंडावर आल्याने शेतरस्त्याची कामे पूर्ण न झाल्याने शेतमाल वाहतूक करण्यास येणार अडचण. अकोला जिल्ह्यातील अपडेट. DAP खतास पर्यायी खते वापरा. कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन. लवकरच राज्यामध्ये पेरणीला सुरुवात होणार असून DAP खताची शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणामध्ये मागणी होत आहे. 22 दिवसांमध्ये जलाशयातील पाणीसाठा 12% घटला. तापमानामध्ये वाढ झाल्याने देशभरातील पाणी पातळीबाबत रेड अलर्ट जारी. कमी पावसाच्या अंदाजाने मरगळ. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट. बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहणार असून कापूस, सोयाबीन, मक्याचा अपेक्षित भाव न मिळत असल्याने शेतकरी संकटात. आंबा उत्पादकांचे पंतप्रधानांकडून कौतुक. महाराष्ट्र, उत्तर राज्यातील आंब्याच्या जातीचा केला उल्लेख. आंबा शेतीशी जोडलेले शेतकरी हे आंबा उत्पादक करून अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम करीत आहे. डिझेल बचत करून मायलेज वाढवणार. एसटी चालकांचा विशेष भत्ता मिळणार. इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती. वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण करणे महत्त्वाचे. शेतकऱ्यांना विश्वासघात न घेता शक्तीपीठांची मोजणी होणार का? करंबमधील बाधितांचा सवाल. द्राक्ष डाळिंब बागा उद्ध्वस्त होण्याचा शेतकऱ्यांचा संताप. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. तीव्र उन्हाचा संत्रा बागावर परिणाम. गळतीमुळे आंबिया बहार आला धोक्यात. पारा 44 अंशावर गेल्यामुळे झाडे वाळण्यासह पानगळ होण्याचीही भीती वाढली. अकोला जिल्ह्यातील अपडेट. हमीभावापेक्षा कमी दरात ज्वारी खरेदी. पाचोड्यातील शेतकरी संकटात. शासकीय खरेदी अद्याप बंदच. लवकरात लवकर हमीभाव खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा. वादळासह गारपिटाने धावपळ सुरू. गिरणा परिसरातील तिन्ही तालुक्यामध्ये वादळी वारा. लिंबू, केळी आणि आंबा बागांना फटका. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. खत खरेदी विक्रेत्यांची नफेखोरी. मिश्र खत घ्या तरच मिळणार युरिया. शासनाद्वारे लिंकिंगवर बंदी आणली असली तरी अनेक भागामध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांना लिंकिंगचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा सातबारा काढणार. बचत करणाऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार जमा. पाणी वाचवणाऱ्यांना मिळणार ॲक्वा क्रेडिट.
आखाती देशातील युद्धाचा शेतकऱ्यांना बसला मोठा फटका. खतांच्या व मशागतींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल डिझेल दरावर नियंत्रण आणून खतांचे अनुदान जाहीर करावे, शेतकऱ्यांची मागणी. गाडीमध्ये पॅनिक बटन बसवा, अन्यथा लायसन्स होणार रद्द. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग ही सुविधा बंधनकारक. यासाठी कोर्टाचा कडक आदेश. पशुखाद्य 15 दिवसामध्ये 10% महाग झाले. महागाईचा भडका दूध उत्पादकांच्या मुळावर. चारा टंचाईमुळे पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सध्याचे पशुखाद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 3 वर्षानंतर सोयाबीनला 7,000 रुपयांचा दर. शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामी. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर बाजारामध्ये सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत असून सोयाबीनचे दर आणखीन 8,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता. व्यावसायिक सिलेंडर धारकापुढे अडचणी. 2 आठवड्यांचे वेटिंग. आता यांच्यापुढे निर्माण झाला गॅस सिलेंडरचा कनेक्शनचा नवा पेज. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नवीन गॅस कनेक्शन जोडणी ठप्प झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 25 वर्षे मोफत वीज मिळणार. काय आहे राज्य शासनाची नवीन योजना? शासनाच्या रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत 2,500 रुपयामध्ये आपल्या घरावर सोलार प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. घराघरामध्ये मिशन ॲडमिशन. 11वी पासून PG पर्यंत प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाल्याने कागदपत्र जुळवताना दमछाक. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून सर्व ॲडमिशन आता ओपन झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा 90% कमी राहणार पाऊस. हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर. शेतकरी चिंतातूर. मान्सूनची गती रखडली असून खरीप हंगामाचे नियोजन बिघडणार. लिंकिंगवर बंदी, तरीही सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची? अनुदानित खतासोबत इतर उत्पादने विक्रीला शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहे. 154 अंगणवाड्यांना इमारत नाही. पावसाळ्यामध्ये मुले कुठे बसणार? अंगणवाड्या भरतात पडक्या खोलीमध्ये तर कुठे समाज मंदिरामध्ये. पालकाकडून संताप व्यक्त. शासनाने पुढाकार घेण्याची गरज. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो. बाजारामध्ये जांभळाला 200 रुपयांचा मिळत आहे दर. आता रानमेळामध्ये जांभूळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. डिटर्जंट, पावडर आणि साबणासह बिस्किटाच्याही दरात झाली वाढ. सोने चांदी दर स्थिर. सोयाबीनमध्ये तेजी. आणि सोयाबीनच नाही शेतकऱ्यांकडे. सोयाबीनला 7,000 ते 8,000 रुपयांचा मिळत आहे दर. आज पुन्हा उष्णतेचा कहर. रेड अलर्ट जारी. सध्या आता ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तरी सुद्धा तापमानामध्ये थोडीफार घट झाली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. सिलिंगच्या जमिनी विकता येणार. 30% शुल्क लागणार. शासन निर्णय. शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार. पीक कर्जासाठी सिबिलची अट. बँकावर होणार कारवाई. बँक प्रशासनाला कडक निर्देश. खरीपाच्या तोंडावर अन्नदात्याला दिलासा. पेरण्या तोंडावर आल्याने शेतकरी बँकाच्या दारात. 5 लाखांचे आरोग्य कवच. आभा काळानंतरच मिळणार मेडिकल बिल. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत देण्यात येत आहे मोफत उपचार. टोमॅटो करपली. गाजर, भोपळा, हिरव्या मिरचीची आवक वाढली. चाकण बाजारामध्ये लसणाला 12,000 रुपयेचा कमाल दर. हिरव्या मिरचीची एकूण आवक 300 क्विंटल. 4,60,00,000 रुपयांचे उलाढाल. आजचे असणारे पुण्यातील भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
श्री छत्रपती कारखान्यांचे ऊस लागवड धोरण जाहीर. गळीत हंगाम सन 2026-27 सुरू झाल्यापासून गळीत हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या ऊसाचे खोडवे व निडवे ठेवण्याची परवानगी कारखान्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिली. पुणे जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीच्या निकषाकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे. 30 जून पूर्वी कर्जमाफी जाहीर केलेल्या आचारसंहितेचा अडसर आता दूर करण्यात आला असून शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार. कर्जमाफीसाठी हे संभाव्य निकष राहू शकतात. ई-केवायसी नंतरही बहिणींना हप्ता नाही. लाभासाठी कार्यालयामध्ये पायपीट. राज्यातील अनेक बहिणींनी ई-केवायसी करून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही. बहिणीमध्ये रोष. 25 दिवसावर बुकिंग, डिलिव्हरी 2 दिवसात का नाही? गृहिणींचा संतप्त सवाल. 6 सदस्यांच्या कुटुंबियांना 25 दिवसाचा आत गॅस सिलेंडर संपतो. खत विक्रेत्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी. साठा शिल्लक तरीही नो स्टॉकचे फलक. स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड. 16 पैकी 13 केंद्रचालकांनी साठाच नसल्याचे सांगितले. जालना जिल्ह्यातील अपडेट. इंधन दरवाढीचा भडका. ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले. एक वस्तूच म्हणजे डिझेल पेट्रोलच्या किंमत वाढल्याने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील वाढल्या आहे. खरीपातील पेरणी BBF सरीवरंबा पद्धतीनेच व्हायला हवी. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. तसेच शेतीकामामध्ये नियोजन व पेरणीची पद्धत बदल करणे महत्त्वाचे. खरीप हंगाम धोक्यात आल्याने उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा 45 दिवसाचा खंड पडण्याचे संकेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया उद्याला नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये.